समोर येते त्या बातमीकडे जाणार आहोत। जम्मूतनं मोठी बातमी आहे। तावी नदीमध्ये एक जण अडकलेला होता। तब्बल 2 दिवसांपासून पावसानं तावी नदीला प्रचंड असा पूर आलेला आहे आणि नदीत अडकलेल्या एकाला वाचवण्याचे प्रयत्न हे शर्थीचे सुरू असल्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। तावी नदी कशा पद्धतीने वाहते ती आपल्याला पाहायला मिळते। तर एनडीआरएफचं पथक हे घटनास्थळी दाखल झालेलं आहे। पुलावरूनही एनडीआरएफची टीम जी आहे ती अशा पद्धतीने खाली शिडी सोडलेली आहे आणि त्यानंतर अडकलेला जो मनुष्य आहे त्याला वाचवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे। 2 दिवसांपासून प्रचंड पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे तावी नदीला मोठा पूर आलेला आहे आणि याच नदीत अडकलेल्या एका व्यक्तीला वाचवण्याचे प्रयत्न सध्या आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। सध्या खालची व्यक्ती आपल्याला दिसत नाहीये, मात्र ज्या पद्धतीने ती शिडी टाकलेली आहे त्या शिडीच्या बरोबर खाली हे अडकलेली व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या टीम मधील एक जण तिथे उभा आहे। मात्र अतिशय रिस्की आहे, कारण शिडी चढण्याचा किंवा अशा पद्धतीने जी आधांतरी स्वरूपाची शिडी आहे ती चढण्याचा अनुभव हा कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला नसतो। हलती शिडी चढणं आणि उंचावरती गेल्यानंतर खाली न पडणं हे एक मोठं आव्हान असतं आणि त्यामुळे अतिशय प्रचंड मोठं आव्हान आहे या व्यक्तीला वाचवण्याचं। आणि सध्या आपण पाहतोय एनडीआरएफचं पथक आहे, पथकातील एक व्यक्ती खाली आहे आणि बाकीचे सगळेजण वरती आहेत। प्रचंड पाण्याला जोर आहे आणि त्यामुळेच ही व्यक्ती अडकून पडलेली होती। ही आपण 2 दृश्य बघतोय। एकीकडे या व्यक्तीला आता वाचवण्यासाठी वरनं शिडी टाकण्यात आलेली आहे, त्याच्यावरनं हळूहळू ही व्यक्ती वरती चढते आहे आणि दुसऱ्या दृश्यांमधनं आपण पाहतोय की एका तिथे असलेल्या दोराला पकडून ही व्यक्ती उभी होती, कारण प्रचंड जोर आहे पाण्याचा। जरा जरी हात सोडला निसटला तर ही व्यक्ती सहजी वाहून गेली असती। तावी नदीवरचा हा प्रचंड भला मोठा असा पूल आहे आणि तावी नदीचं पात्र सुद्धा तेवढंच मोठं भव्य दिव्य असं आहे आणि 2 दिवस होत असलेल्या अखंड पावसाचा परिणाम म्हणून नदीला मोठ्या प्रमाणात जोर आहे आणि या जोरदार पाण्याच्या प्रवाहातून ही व्यक्ती धरून उभी राहिलेली होती आणि त्यामुळे वाचलेली आहे। जे काठावरचे लोक आहेत त्यांनी या व्यक्तीला पाहिलेलं होतं आणि त्यानंतर तातडीनं त्या संदर्भातली माहिती दिली गेली। मात्र थेट दृश्य आपण बघतोय, ही व्यक्ती जी इतका वेळ पाण्यामध्ये धरून उभी होती तीच व्यक्ती आता हळूहळू वरती चढताना आपल्याला पाहायला मिळते। अतिशय जोखमीचं असं हे खरं तर काम आहे, कारण यावेळेला या व्यक्तीसोबत कोणीही एनडीआरएफचा जवान नाही आहे। आधीच किती वेळ ही व्यक्ती या पाण्यामध्ये उभी होती माहिती नाही आहे, त्यामुळे पाय सुद्धा थरथरताना आपल्याला पाहायला मिळतात या व्यक्तीचे। वरती पूर्णपणे सुखरूप जाईपर्यंत एनडीआरएफच्या जवानांच्या जीवात जीव नसणार आहे। थकलेली दिसते ही व्यक्ती प्रचंड, मात्र तरीही वरती चढण्याचे शर्थीचे प्रयत्न या व्यक्तीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। पडू नये यासाठी पूर्णपणे खबरदारी घेतली गेलेली आहे आणि आता एनडीआरएफचे वरचे जवान आहेत जे त्याला हात देण्यासाठी आणि वरती खेचण्यासाठी उभे आहेत। तेव्हाची ही थेट आपण दृश्य बघतोय। एकीकडे ही व्यक्ती अडकून पडली होती तेव्हाची दृश्य आणि आताची ही दृश्य आहेत, ही थेट दृश्य आपण पाहतोय ज्यात या व्यक्तीला वाचवण्यात यश आलेलं आहे एनडीआरएफच्या जवानांना। एकमेव व्यक्ती ही अशी पाण्यामध्ये अडकलेली होती आणि त्यानंतर अखेर या व्यक्तीला आता वरती घेण्यात आलेलं आहे, पुलावरती घेण्यात आलेलं आहे। मध्यमवयीन अशी ही व्यक्ती आहे, 50-60च्या आसपासची ही व्यक्ती ही या पाण्यामध्ये अडकलेली होती। नेमकी कशासाठी ही व्यक्ती इथे अडकली होती, कशासाठी तो तिथे गेलेला होता या संदर्भातली माहिती आता हळूहळू पुढे येईल। मात्र या व्यक्तीला वाचवणं हे मोठं आव्हान होतं आणि एनडीआरएफनं ते पेललेलं आपण पाहतोय। प्रचंड भव्य असा हा पूल आहे आणि खाली नदी सुद्धा खळाळून वाहतीये। अखंड झालेला पाऊस आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह सुद्धा प्रचंड जोरदार आहे आणि हे एक मोठं यश म्हणावं लागेल। एनडीआरएफच्या टीमनं या व्यक्तीला वाचवलेलं आहे तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय। तावी नदी एकीकडे खळाळून वाहते आणि दुसरीकडे एनडीआरएफच्या टीमनं ही तरंगती शिडी जी ती टाकली आणि त्यानंतर या व्यक्तीला आता वाचवण्यात यश आलेलं आहे। बराच काळ ही व्यक्ती अशाच पद्धतीने उभी होती। प्रचंड मोठा असा हा ब्रिज आपल्याला पाहायला मिळतोय।